ओके, सो मंडळी, आज मी पाहिलाय एक असा सिनेमा ज्या सिनेमानंतर मी प्रचंड डिस्टर्ब होते आणि माझ्यासोबत जेवढी मंडळी थिएटरमध्ये आली होती, सिनेमा संपल्यानंतर सुद्धा आम्ही सगळे अगदी स्तब्ध बसलो होतो मख्खासारखे एकाच ठिकाणी. कारण हा सिनेमा अत्यंत जास्त विचार करण्यासाठी भाग तुम्हाला पाडतो. या सिनेमाचं नाव आहे खडमोड. तर मुळात हा शब्द नंदुरबारच्या भागामध्ये जास्त करून वापरला जातो आणि या संपूर्ण चित्रपटाची जी कथा आहे ती नंदुरबारच्या भागातल्या कोकणा आदिवासी या समाजातली आहे. आता खडमोडचा अर्थ असा आहे की आता सगळं काही विनाशाकडे चाललंय. नाही म्हणजे त्याचं कारण असं विश्लेषण असं देता येईल की आता माणसं जी आहेत, बरोबर, यांनी जंगलं तोडली, वृक्षतोड केली, झाडं तोडली आणि त्याच्यामुळे आपलं जे कॉन्क्रीट जंगल आहे सो कॉल्ड त्याचं अतिक्रमण केलं आणि त्याच्याचमुळे सध्या प्राण्यांना किंवा पक्ष्यांना त्यांची घरं उरली नाहीत आणि त्याच्याचमुळे आता ती आपल्या एरियामध्ये अतिक्रमण करताय. कित्येकदा असं होतं ना, नाशिकमध्ये असेल, पुण्यामध्ये असेल, बिबट्या दिसतो इकडे तिकडे, या सगळ्या बातम्या असतात. तर बेसिकली या मागचं जे एक स्पष्टीकरण ते उत्तमरित्या सिनेमाद्वारे आपल्याला दिलं जात आहे. आता जसं मी म्हणलं की नंदुरबारकडचा हा सिनेमा आहे आणि तिथल्या एरियातली भाषा आहे. त्याच्यामुळे मला खूप जास्त टेन्शन होतं ट्रेलर पाहिल्यानंतर की बाबा रे, मला ही भाषा समजेल का. पण मग नंतर मी असा विचार केला की बरेचदा असंही होतं ना की मी एखादा मल्याळम, कन्नडा किंवा असा कुठचा तरी सिनेमा बघायला जाते जिथे हिंदी डबिंग नसतं, पण मग सबटायटल्सच्या माध्यमातून आपल्याला ते समजतं. त्याच्यामुळे आय वॉज रिअली होपिंग की सबटायटल्स असायला पाहिजे आणि थँक गॉड सबटायटल्स होते. कारण का मला अहिराणी भाषासुद्धा नाही समजत, टू बी व्हेरी ऑनेस्ट. आणि त्यातल्या ही कोकणा आदिवासी समाजातली भाषा असल्यामुळे आदिवासीच्याही थोडीशी अजून पुढच्या लेवलची आहे. पण सबटायटल्समुळे अख्खा सिनेमा तुम्हाला उमगतो आणि संवाद जसेच्या तसे थेट तुमच्या हृदयाला भिडतात. तेच घर खाई टाकणार आपली, आता का झक मारायला सोडती त्या आपासाला. ओके, आता सगळ्यात आधी कास्टिंगबद्दल आपण बोलूया. तर मेघराज हा मुख्य भूमिकेत आपल्याला दिसतो. राजू या नावाचं पात्र त्याने प्ले केलेलं आहे. आणि जर का त्याच्या आजोबांच्या पात्राबद्दल बोलायचं झालं तर अनिल खोपकर. आजोबा आणि नातूमधले जे संवाद आहेत ना, ते तुम्हाला खूप खूप मनाला भिडणारे असणार आहेत. कारण का बट जनावर सर्वात खतरनाक जनावर कोणतं रे दादा? सर्वात खतरनाक प्राणी कोणी वा तर तो माणूस हवच. इतके डीप त्यांचे संवाद आहेत आणि ते मला बघून ना खूप भारी वाटलं. कारण का मी नेहमी या मताची आहे की आपल्या घरामध्ये ना आईबाप आपल्याला कधी कधी संस्कार करताना काही गोष्टी जरी चुकत असतील तरीही आजी आजोबा आपल्याला सावरायला असतात आणि जे संस्कार आजी आजोबा आपल्यावरती करतात ना ते जगात कुणीच करू शकत नाही. आणि त्याच्याचमुळे हा सिनेमा, जर का तुमच्या आयुष्यात आजी आणि आजोबा तुमच्या खूप जवळचे असतील तर हा सिनेमा तुम्हाला थोडं रडवतो नक्कीच. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तर आता या संपूर्ण सिनेमाची कथा काय, डोंट वरी, मी तुम्हाला स्पॉयलर्स देणार नाहीये. तर जसं मी म्हटलं की माणसाने अतिक्रमण केलेलं आहे आणि आता झाडं नसल्यामुळे आत्ता भयाण परिस्थिती तिकडे काय आहे नंदुरबारकडे. आपण नेहमी असं ऐकतो की खानदेशचा जो रिजन आहे म्हणजे धुळे, जळगाव, नंदुरबार, साक्री, हा जो संपूर्ण एरिया आहे तर या एरियामध्ये झाडं जास्ती नाही आहेत आणि तिकडे खूप जास्त उकाडा असतो, नेहमी पाऊससुद्धा खूप कमी पडतो, या सगळ्या गोष्टी. पण त्यातल्या त्यात नंदुरबारचा एक असा अत्यंत दुर्मिळ रिजन जिथे जंगलच नाही उरलंय आणि ज्या वेळेला तिथल्या बैलांना घास चारायला तो जो घेऊन जातोय राजू, त्यावेळेला तुम्हाला इतकं पोटात तुटेल आणि इतक्या गोष्टी, म्हणजे पाण्यासाठी काय धडपड आहे तिथली किंवा झाडं नसल्यामुळे काय परिस्थिती आहे हे बघून मन ना थक्क होतं. कारण आपण सगळे शहरात राहणारी माणसं आहोत तर आपल्याला ना या गोष्टी फार आपण पाहत नाही, पण ज्या वेळेला आपल्याला अशा सिनेमांच्या माध्यमातून ते दाखवल्या जातं खूप मन तिळतिळ तुटतं लिटरली. आणि रागही येतो कुठेतरी या गोष्टीचा की ज्या वेगाने माणसं वृक्ष तोडतायत त्या वेगाने माणसं वृक्षांची लागवड करत नाहीत. आणि ही जी गोष्ट आहे ना, या गोष्टीकडे खऱ्या अर्थाने आता खूप सिरियसली बघणं गरजेचं आहे. हा सिनेमा आपल्याला हा मेसेज देऊन जातो. आता संपूर्ण सिनेमामध्ये सगळ्यांनी उत्तम काम केले, पण त्यातल्या त्यात मेघराजचं कौतुक खूप व्हायला हवं. कारण का कुणीच म्हणणार नाही की त्याचा हा सिनेमा पहिला सिनेमा आहे आणि ज्या पद्धतीचे फेशियल एक्सप्रेशन्स असतील किंवा ज्या पद्धतीचं त्याने जंगलातले सीन्समध्ये जिथे सर्वायवलच्या गोष्टी तो दाखवतोय, तर मला असं वाटतं की ते खूप कन्व्हिन्सिंग आहे आणि कोणीच असं म्हणणार नाही की अरे बाबा रे, म्हणजे याचा हा पहिलाच सिनेमा. असं लिटरली असं वाटतं की हा अत्यंत परिपक्व झालेला कलाकार आहे आणि याचे येथून मागे 10-12 सिनेमे झाले असतील कदाचित. तर त्याच्या समवेत इतरही कलाकारांनी इतकं सुंदर काम केलेलं आहे, तुम्हाला इतके कन्व्हिन्सिंग वाटतात, इतके रॉ सगळं वाटतं ना बघायला की तेच या सिनेमाची सगळ्यात मोठी ताकद आहे. तुगन पण डोसाची खेत मग वाघ दिसनेल जशा म्हण खराबी वा का खोटा?
कुठे तुम्हाला मेकअप ओव्हर एक्झॅज्युरेटेड थिंग्स असं काहीच नाही दिसणार. आता सगळ्यात महत्त्वाचं दिग्दर्शनाबद्दल सुद्धा तितकंच कौतुक व्हायला हवं. तर राहुल रामचंद्र पवार यांनीच या सिनेमाचं लेखन केलंय, दिग्दर्शन केलंय, कथा रचली आणि हे सगळं मला असं वाटतं की अत्यंत सुंदररित्या त्यांनी पार पाडले. स्पेशली जंगलातले काही सीन्स आहेत जिथे सर्व्हायव्हल गोष्टी सुरू आहेत, त्यावेळेला माणसाला काय काय इल्युजन्स होतात ना, तर ते इल्युजन्स सुद्धा त्यांनी उत्तमरित्या टिपलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक असा मोमेंट येतो जिथे तुम्हाला गुजबम्स येतात आणि ते असे येतात की आदिवासी समाजातले क्रांतिकारक आहेत म्हणजे बिरसा मुंडा, तर यांच्या अवतीभोवती ते गुजबम्स तुम्हाला येतात. बस मी इतकाच हिंट तुम्हाला देते. बट लिटरली तो जो सीन आहे ना, तो तुम्हाला अंगावरती शहारे तर देतोच, पण ना एक वेगळीच भीती देतो की म्हणजे आता काय होईल पुढे. म्हणजे तुम्ही ना खूप असे एक वेगळ्याच कन्फ्युजन्समध्ये जातात आणि आय थिंक दॅट कन्फ्युजन वॉज नेसेसरी. सो मला ते खूप आवडलं. म्हणजे दिग्दर्शकाची ती एक वेगळी विचार करण्याची पद्धत मला खूप आवडली. दुसरी महत्त्वाची गोष्ट की अख्ख्या सिनेमामध्ये ना आदिवासी समाजातल्या ज्या प्रथा आहेत किंवा त्यांचे सण उत्सव, त्यांचं सेलिब्रेशन हे खूप सुंदररित्या त्यांनी टिपलंय, दाखवलंय. खरं तर इतकी दुष्काळग्रस्त सिच्युएशन असताना सुद्धा तिथली माणसं कशी आनंदाने राहणं शिकतात, तर ते आपल्याला सिनेमातनं नक्की त्यांनी खूप सुंदररित्या दाखवलं. ते पण मला आवडलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हा सिनेमा कुठेच तुम्हाला बोर नाही करत. म्हणजे हो, हा सिनेमा तुम्हाला डिस्टर्ब करतो, नक्कीच डिस्टर्ब करतो. कदाचित जी माणसं थोडी हलक्या काळजाची असतात, ज्यांना खूप असं डिस्टर्ब करणारा कॉन्टेंट नको असतो, कदाचित त्या लोकांना हा सिनेमा नाही पटणार. पण हा सिनेमा तुम्हाला खूप डीप मेसेज देऊन जातो. तो डीप मेसेज आज ना उद्या तुम्हाला घेणं गरजेचं आहे, त्यावरती अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की या सिनेमाची कथा आहे ना, ती बेसिकली 2 टाईमलाईन्सची पॅरलली सुरू असते. त्याच्यामुळे कधी कधी ना तुम्ही थोडंसं कन्फ्यूज होता, पण कधी कधी तुम्हाला ना असं समजतं की बाबा रे ओके, सो ही सगळी सूत्र या पद्धतीने आपल्याला जुळवायची आहेत. अँड आय लाईक दॅट. आता या सिनेमामध्ये मला काय नाही आवडलं, मी त्याबद्दल बोलणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट तर या सिनेमाचा क्लायमॅक्स मला अजिबात नाही आवडला. आय मीन आय एम सॉरी टू से, बट नाही, मला नाही आवडला. कारण माझं हृदय पिळवटून टाकलं या सिनेमाच्या क्लायमॅक्सने. आणि या सिनेमामध्ये जो राजू आहे, त्याचा जो लाल्या, हा जो त्याचा अत्यंत जवळचा बैल आहे, त्याचा आवडता, तर तो लाल्या एके दिवशी हरवतो. आता कुठे हरवतो, काय तो शोधतोय, आपण ट्रेलरमध्ये पाहिले. पण मग जंगलात गेल्यानंतर तो हरवतो आणि त्याला शोधण्यासाठी अगेन त्याच जंगलामध्ये आपला राजू जातोय. पण तो राजू कशा पद्धतीने ते सगळं त्याचं शोधकार्य सुरू ठेवतो आणि कशा पद्धतीने तो त्यातनं बाहेर पडतोय का आणि त्याला लाल्या गवसतोय का, तर हे सगळं आपल्याला सिनेमामध्ये या प्रश्नांची उत्तरं पाहायला मिळतात. पण मला क्लायमॅक्स नाही आवडला. आय एम सॉरी टू से. मी पुन्हा एकदा तेच सांगते, कारण इतकं सगळं खूप अत्यंत सिनेमा तुम्हाला खूप खूप डिस्टर्ब करून जातो, पण शेवटी काहीतरी हृदयाला थोडासा दिलासा देणारं काहीतरी आपल्याला बघायला हवं होतं. सो आय वॉज क्रेविंग फॉर दॅट एंड, आय वॉज क्रेविंग फॉर दॅट क्लायमॅक्स. बाकी माझं हे मत होतं खडमोड या सिनेमाला घेऊन. अत्यंत वेगळा सिनेमा आहे आणि मला असं वाटतं की नव्या कलाकारांना संधी मिळायला हवी सिनेमासृष्टीमध्ये आणि नव्या कलाकारांच्या नव्या विचारसरणींना सुद्धा नवीन प्लॅटफॉर्म मिळायला हवं. मराठी प्रेक्षकांनी नक्कीच भाषेचं प्लीज बंधन पाळू नका. हा सिनेमा इतकाही खूप तुम्हाला अगदी डोक्यावरनं जाईल अशी भाषा नाही आहे. सबटायटल्समुळे तुम्हाला खूप खूप मदत होते. त्याच्यामुळे आवर्जून हा सिनेमा बघायला जा. मी या सिनेमाला देईन 3.5 स्टार्स आउट ऑफ 5. बाकी तुमचं काय मत आहे खडमोड या सिनेमाला घेऊन ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.